जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। शेतकऱ्यांचा बनावट करारनामाचा भांडाफोड, जमीन हडपण्याचा मोठा कट उघड। ज्या शेतकऱ्यांच्या नावावर बनावट करारनामे तयार करून त्यांची जमीन बळकावण्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। हिंगणघाट तालुक्यातील कडाजणा येथील हरी आवारी, हिरामण आवारी आणि राजू आवारी या शेतकरी भावांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार सीतारामजी भुते आणि पारस जैन यांनी संगमताने कोणतीही संपत्ती न घेता बनावट करारनामा तयार केला। इतकंच नाही तर न्यायालयात दावा दाखल करून न्यायव्यवस्थेलाही फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्यांना या कथित करारनाम्याची माहिती थेट न्यायालयाची नोटीस आल्यानंतरच मिळाली। आम्हाला कोर्टाचा नोटीस मिळाल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की हा नोटीस कोणी पाठवला बा, तर तो नोटीस आम्ही बघितल्याच्या नंतर तो सीताराम भुते आणि पारस जैन यांनी पाठवलेला नोटीस असं लक्षात येताच तो नोटीस बघितल्याच्या नंतर त्यामध्ये माझी आणि माझ्या दोन्ही भावाच्या अशा खोट्या सह्या केल्या आहेत। इसारपत्रावर सुद्धा खोट्या सह्या केल्या, तसेच विक्रीचा करारनाम्यावर सुद्धा खोट्या सह्या केल्या आहे। ह्या लक्षात येतात आम्ही वकिलाकडे गेलो। वकिलाची सल्ला घेतल्याच्या नंतर वकिलांनी पण सांगितलं की ह्या सह्या तुमच्या सह्याला जुळत नसेल मग काय करायचं। आम्ही कोर्टात केस पण दाखल केली आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेऊन तिन्ही भावांनी जाऊन आम्ही तिथं त्यांच्यावर सीताराम भुतेवर आणि पारस जैनवर आम्ही FIR दाखल केली आहे। तक्रारदारांच्या मते कागदपत्रावरील सह्या तपासल्या असता त्या बनावट असल्याचं देखील स्पष्ट दिसून येते। जुन्या खऱ्या सह्या आणि नव्या करारनाम्यातील सह्यांमध्ये जमीन आसमानांचा फरक असल्याचा दावा करण्यात आला। हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांची जमीन हडपण्यासाठी रचलेला सुनियोजित कट आहे, असा संतप्त आरोप तक्रारदारांनी केलाय। दरम्यान या प्रकरणातील एका व्यक्तीवर यापूर्वीही फसवणुकीचे आरोप असल्याची माहिती समोर आली आहे। या धक्कादायक प्रकारामुळे हिंगणघाट परिसरात मोठी खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासन आरोपींवर कठोर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाते। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।